जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। नाशिक पोलिसांच्या माध्यमातून वेळोवेळी हेल्मेट सक्तीविषयी धडक मोहीम सुरू आहे। मात्र प्रत्येक वेळी नवा आदेश काढण्यात येऊन हेल्मेट सक्ती अधिक कडक करण्यावर भर दिला जातो। मात्र आता यापुढे विना हेल्मेट आढळल्यास वाहन जप्त करण्यात येऊन दंडात्मक कारवाई तीव्र करण्यात येणार आहे। नाशिक शहरामध्ये अपघाताची संख्या वाढली आहे, मात्र दुचाकीधारकांकडून हेल्मेट वापरण्याचं टाळलं जात आहे। त्यामुळे बळी जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे। याच पार्श्वभूमीवर दुचाकीधारकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। नाशिक शहरामध्ये मंगळवारपासून ही दंडात्मक कारवाई करण्यात येते। तसंच विना हेल्मेट दुसऱ्यांदा आढळल्यास त्या वाहनधारकाचा थेट परवाना रद्द करण्यात येणार आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हेल्मेट सक्तीची मोहीम जोर धरू लागली आहे। सुरुवातीला वाहनधारकांनी नियमित हेल्मेट परिधान करावे यासाठी पोलिसांच्या वतीनं नो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहीम राबवण्यात आली होती। त्यानंतर विना हेल्मेट वाहनधारकांवर कारवाई करत ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क इथे त्यांचं समुपदेशन करण्यात आलं। हेल्मेट नाही तर सहकार्य नाही याद्वारे विना हेल्मेट वाहनधारकांना शासकीय कार्यालय तसंच खासगी कार्यालयात देखील प्रवेश नाकारण्यात आला आणि आता थेट विना हेल्मेट आढळल्यास वाहन जप्त करण्यात येऊन दंडात्मक कारवाई तीव्र करण्यात येणार आहे। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक। तर चक्क मंदिरातून दैवत चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार सिडकोतील उत्तम नगर परिसरामध्ये घडलाय। यामुळे परिसरातील भाविकांनी पोलिसांच्या ठाणेरूपी मंदिरात धाव घेतली असून देव चोरणाऱ्याचा लवकरात लवकर छडा लावण्याची विनंती अंबड पोलिसांना केली आहे। 1 महिन्यापूर्वी उत्तम नगर इथल्या एकता चौक परिसरात श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली होती। इथल्या स्थानिक नागरिकांनी 1.5 किलो पितळाच्या दत्ताच्या मूर्तीची आणि मंदिराची स्थापना मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात केली। या घटनेला 1 महिना पूर्ण होत नाही तो चोरट्यांनी थेट याच देवाच्या मंदिरातच हात घालून मूर्तीची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। यामुळे संतप्त झालेल्या दत्तभक्त मंडळींनी थेट पोलीस ठाणेरूपी मंदिरातच धाव घेत चोरांना शोधण्यासाठी कळकळीची विनंती करणारा अर्ज केलाय। देवाची मूर्ती शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं असून या घटनेचा छडा आता पोलीस किती दिवसात आणि कसा लावतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जागर जनस्थानसाठी सागर चौधरी, नाशिक। गेल्या 1 वर्षापासून जागतिक मानवाधिकार या संघटनेमध्ये रेणुका गायकवाड काम करत होत्या। मात्र ही संस्था बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप रेणुका गायकवाड यांनी केलाय। गेल्या 1 वर्षांपासून जागतिक मानवाधिकार या संघटनेत रेणुका गायकवाड काम करत होत्या। ओझर परिसरात सर्रासपणे गोमांस कत्तल सुरू असल्याची माहिती रेणुका गायकवाड यांनी जागतिक मानवाधिकारचे अध्यक्ष राजेंद्र आहेर आणि रेखा सोळंकी यांना दिली। मात्र राजेंद्र आहेर आणि रेखा सोळंकी यांनी कत्तलखान्याशीच संलग्न होऊन मला निवेदन मागे घेण्यास दबाव टाकला। तसेच मी हे खंडणीसाठी करत असल्याचा चुकीचा आरोपही माझ्यावर केलाय। याबाबत रेणुका गायकवाड यांनी सविस्तर खुलासा केलाय। मी ज्या संस्थेचं काम करत होते ती जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन ही संस्था होती। ह्या संस्थेने माझ्यासारख्याच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आमचं जे फेडरेशन आहे ते मानव अधिकाराला संलग्न आहे असं सांगून 1,500 रुपये प्रत्येकी घेऊन अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना सामावून घेतलेलं होतं। माझ्यासारखे अनेक लोक ह्या संबंधित फेडरेशनच्या मार्फत सामाजिक कार्य करत होते। संबंधित कत्तलखान्याचा विषयही मी ह्याच फेडरेशन मार्फत सोडवण्याचा प्रयत्न करत होते। परंतु डिसेंबर महिन्यामध्ये संबंधित फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष रेखा सोळंकी नावाच्या महिलेने मी न्यूज लावते म्हणून माझ्याकडनं संपूर्ण कत्तलखान्याचे जे आहे एव्हिडन्स आणि अर्ज मागवून घेतले। परंतु ह्या महिलेने राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर ह्या फेडरेशनचे आहे ह्यांच्या बरोबर
आणि नवनीत पाटील, प्रदीप पाटील अशा काही लोकांची मिळून संगमत करून सदर कत्तलखाना व्यावसायिक जे आहे ह्यांच्याशी संगमत केलं. त्यानंतर त्यांनी मला ह्या संदर्भातील निवेदनं मागे घेण्यासाठी दबाव सुरू केला. परंतु डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जेव्हा आम्हाला कल्पना आले की काहीतरी चुकीचे प्रकार आमच्या पाठीमागे, आमची जी माहिती आहे त्याचा वापर करून काहीतरी चुकीचे प्रकार आमच्या मागे होते, तर मी शेवटी संघटनेला राजीनामा दिला आणि वैयक्तिकरित्या सदर कत्तलखान्याचा विषय मी पुढे घेतला. हे जे फेडरेशनचे लोक आहेत त्यांनी आमच्या माहितीचा गैरवापर केलेला होता. ह्या लोकांनी आमच्यावर निवेदन मागं नाही घेतलं. या व्यतिरिक्त अजून वरती जाऊन या संदर्भात आम्ही पाठपुरावा केला. ह्या गोष्टीचा राग मनात धरून आमचीच बदनामी सुरू केलेली होती. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथील एका कार्यक्रमात मी मोदींना शिव्या देऊ शकतो, त्यांना मारू शकतो असं वादग्रस्त विधान केलं होतं. याच आक्षेपार्ह वक्तव्याचा समाचार भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण यांनी घेतलाय. नाना पटोले या विकृत मनोवृत्तीच्या राजकीय नेत्यावर राज्य सरकारनं कडक कारवाई करावी अशी मागणीही महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना नाना पटोलेंची जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात भाजप आक्रमक झालंय. नेमकं नाना पटोले काय बोलले होते ज्याच्यामुळे हा वाद निर्माण झालाय ते बघूया. म्हणतो मी आता गेल्या 30 वर्षात राजकारणात लोक 5 वर्षामध्ये आपल्या कपडीचा उद्धार करून टाकते. हे नेते लोक या एवढ्या साऱ्या शाळा कॉलेज हे करून आपल्या एका 2 पिढीचा उद्धार करून टाकतो. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही केली. लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचाराला म्हणजे प्रामाणिक एक लिडरशिप तुमच्या इथं आहे तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाटले आपली रणनीती करून याला चक्रव्यूहात फसवत असते नाना पटोले. तर तुमच्या सांगतो यानंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. या संदर्भात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी नाना पटोले यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत नाना पटोले यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली. म्हणतो मी आता गेल्या 30 वर्षात राजकारणात लोक 5 वर्षामध्ये आपल्या कपडीचा उद्धार करून टाकते. हे नेते लोक या एवढ्या साऱ्या शाळा कॉलेज हे करून आपल्या एका 2 पिढीचा उद्धार करून टाकतो. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही केली. लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचाराला म्हणजे प्रामाणिक एक लिडरशिप तुमच्या इथं आहे तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाटले आपली रणनीती करून याला चक्रव्यूहात फसवत असते नाना पटोले. तर तुमच्या सांगतो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं वक्तव्य अतिशय निषेधार्ह आणि निंदनीय आहे. इतक्या महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावरती असलेल्या व्यक्तीकडनं अशा पद्धतीच्या वक्तव्याची अपेक्षा, खरं तर अशा व्यक्तीकडनं अपेक्षा करावी का हाही एक प्रश्नच आहे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या सर्व माननीय नेत्यांनी घेतलेली जी भूमिका आहे, अतिशय आक्रमक भूमिका या प्रकरणामध्ये घेतलेली आहे, ते पाहून आता पार्श्वभागाला पाय लावून पळण्याचा प्रकार केला जातोय. तो मी नव्हेच, मी त्या उद्देशानं हे वक्तव्य केलेलंच नव्हतं. असा जो पळपुटेपणा आपण दाखवताय हा दाखवून आता उपयोग होणार नाही. नाना पटोले यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी अतिशय तीव्र शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो आणि राज्य सरकारला आवाहन करतो, नाना पटोले या विकृत मनोवृत्तीच्या राजकीय नेत्यावरती आपण अतिशय कडक कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि देशाच्या पंतप्रधानांबद्दल असं गंभीर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला आपण तातडीनं अटक करायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. बातमी निफाडमधून. निफाड नगर पंचायतीचाही निकाल हाती लागलेला आहे. निफाड नगर पंचायतीमध्ये शिवसेनेनं भगवा फडकवलाय. निफाड नगर पंचायतीचाही निकाल हाती आलाय. निफाड नगर पंचायतीमध्ये शिवसेनेनं भगवा झेंडा फडकवलाय. नगर पंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी मतदान झालं, त्यापैकी 7 जागा शिवसेनेनं पटकावल्या.
शहर विकास आघाडीनं 4 जागा पटकावल्यात. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलंय, तर बसपा आणि इतरांना प्रत्येकी 1-1 जागा मिळाली. जागर जनस्थानसाठी वैष्णवी सांगळेसह आसिफ पठाण, निफाड. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankiracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही.
आर्मीचे प्रशिक्षण शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी बोदवडमधून. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या बोदवड नगरपंचायतीच्या 2 टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत 17 जागांचे निकाल जाहीर झालेत. एकनाथ खडसेंना मात्र मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीला धूळचार शिवसेनेनं नगरपंचायतीवर भगवा फडकावलाय. मात्र शिवसेनेचा हा विजय शिवसेना आणि भाजपची या ठिकाणी असलेल्या छुप्या युतीमुळे झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलाय. बोदवड पंचायत नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा मिळाल्या, शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आणि 1 जागा भाजपाला मिळाली. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या ज्या 2 जागा आहेत त्या एक ईश्वर चिठ्ठीने गेली आणि एक फार कमी मताधिक्य 6 मतांनी त्या ठिकाणी पडली. बाकीच्या जागा त्या ठिकाणी पडल्या. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची एक छुपी युती होती. परवा दिवशी 2 दिवस आधी गिरीश महाजन आणि तेथील स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील या दोघांची या संदर्भातली बैठक झाली होती. दोघांनी त्या ठिकाणी तिघे पक्षांनी या ठिकाणी चांगल्या रीतीने शक्ती खर्च केली. भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी एकच याच्यावर त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला. राष्ट्रवादीचा पराभव या ठिकाणी ईश्वर चिठ्ठीमुळे झाला आणि काही मताधिक्यानं कमी झाले. पराभवच असतो आणि त्यामुळे याचं चिंतन तिथल्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे असं मी त्यांना सांगणार. हे बघा, त्याचाही काही परिणाम असू शकेल, पण आपणही कुठं कमी पडलो ह्याची तपासणी केली पाहिजे ना. शिवसेना आणि भाजपची छुपी युती होती हे जगजाहीर होतं. त्यामुळे शिवसेनेच्या याला भाजप मदत करत होती, भाजपला शिवसेना मदत करत होती, हे निर्विवाद होतं. पण त्यानंतरही आपण विजयापर्यंत गेलं पाहिजे होतं. ही शक्ती, ही ताकद कार्यकर्त्यांनी लावलेली होती. दुर्दैवाने ईश्वर चिठ्ठीवर त्या ठिकाणी 1 जागा आमची गेली. त्याचा 57 जागा झालेल्या असतात त्या ठिकाणी. धडगाव, वडफळ्या, रोषमाळ बुद्रुक नगर पंचायत निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीत काँग्रेसच्या बाले किल्ल्याला खिंडारपाड शिवसेनेनं प्रथमच भगवा फडकावलाय. नगर पंचायतीच्या 17 जागांमध्ये शिवसेनेचे 13 उमेदवार विजयी झालेत. धडगाव, वडफळ्या, रोषमाळ बुद्रुक नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांचे निकाल जाहीर झालेत. शिवसेनेनं 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवून नगरपंचायतीवर भगवा फडकावलाय. तर राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांचा मतदारसंघ असलेल्या धडगाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला फक्त 3 जागांवर विजय मिळाला. विशेष म्हणजे भाजपनं आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच धडगाव नगरपंचायतीमध्ये उमेदवार रिंगणात उभे केले होते. भाजपला 1 जागेवर विजय मिळालाय. धडगाव नगरपंचायतीतील निकालाचं चित्र पाहता काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धडगाव नगरपंचायतीत मंत्री के.सी. पाडवी यांना मोठा झटका बसलाय. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं 17 जागांवर निवडणूक लढवली होती.
त्यापैकी फक्त 3 जागांवर विजय मिळवता आलाय. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सभापती गणेश पराडके आणि जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके यांनी शिवसेनेसाठी कंबर कसली होती. अखेर शिवसेनेनं विजयश्री खेचून धडगाव नगरपंचायतीवर भगवा फडकवला. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नंदुरबार. तर अकोल्यातही माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपचा गड राखलाय. तब्बल 17 पैकी 12 जागांवर यश मिळवलंय. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. भाजपनं अहमदनगरच्या अकोले तालुक्यात मोठी मुसंडी मारली आहे. अकोले तालुका नगरपंचायतीत आमदार किरण लहामटे यांना मोठा धक्का बसलाय. कारण राष्ट्रवादीला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलंय. अकोले तालुक्यात माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपचा गड राखलाय. तब्बल 17 पैकी 12 जागांवर यश मिळालंय. या निमित्तानं अकोले तालुक्यात भाजपनं पहिल्यांदाच मुसंडी मारली आहे. तर शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला अवघ्या 2-2 जागांवर समाधान मानावं लागलंय. तर काँग्रेसला अवघ्या 1 जागेवर विजय मिळवता आलाय. नगरच्या अकोल्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. 17 जागेवरची निवडणूक होती आणि पूर्णपणे बहुमत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडे दिल्याबद्दल मी प्रथमतः अकोलेकरांचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व अकोलेकर गेले 2 वर्ष या ठिकाणी पाहत होते का विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही वल्गना केल्या होत्या त्या खरोखरच 40 वर्षात काहीच झालं नाही असं जे काही आमदार महोदय सांगत होते. परंतु या मागच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याच आमदारांनी जे पिचड साहेबांनी धरणं बांधले त्याचं जलपूजन केलं आणि पाणी सोडायचा कार्यक्रम केला. लोकांना हे कळून चुकलं का हे कामं जे आहेत हे मागच्या 40 वर्षातील झालेले कामं आहेत. आणि त्या उलट या मागील 2 वर्षामध्ये नगर जिल्ह्यात जर पाहिलं तर कर्जतकडे पाहिलं तर तिथं कोट्यवधी रुपयाचा निधी येतो. पारनेरकडे पाहिलं तर तिथं कोट्यवधीचा निधी येतो. शून्य का. जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, अकोले. अक्कलकुवा तालुक्यामध्ये नेत्रंग शिवाळी महामार्गावर खापर परिसरातील ढाबा आणि हॉटेल्समध्ये अवैधरित्या बायोडिझेलची सर्रास विक्री होत होती. अवैध विक्री प्रकरणी दुसऱ्यांदा प्रशासनाकडून इथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. अक्कलकुवा तालुक्यामध्ये नेत्रंग शिवाळी महामार्गावर खापर परिसरातील ढाबा आणि हॉटेल्समध्ये अवैधरित्या बायोडिझेलची सर्रास विक्री होत होती. प्रशासनानं वारंवार कारवाई करून देखील बायोडिझेल विक्रेते प्रशासनाला जुमानत नव्हते. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अक्कलकुवा पोलिसांच्या मदतीनं महसूल प्रशासनानं खापर परिसरातील 4 हॉटेल्सवर धाडी टाकून बायोडिझेल विक्रीबाबत खातरजमा केली. 4 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली आहे. खापर परिसरातील हॉटेल महादेव, हॉटेल टिपटॉप, उदयपूर येथील हॉटेल हरिकृष्णा, गुलीउंबर येथील आरटीओ चेकपोस्ट जवळील हॉटेल साई आनंद इथे कारवाई करण्यात आली आहे. बायोडिझेलची अवैध विक्री ही प्रशासनासमोर आव्हान ठरली आहे. हॉटेल महादेव इथे भूमिगत 20,000 लिटरची लोखंडी रिकामी टाकी कारवाईत आढळली आहे. तर हॉटेल टिपटॉप इथे झडती घेण्यात आली. तसंच हॉटेल हरिकृष्णा इथे देखील 20,000 लिटरची रिकामी लोखंडी टाकी आढळली. त्याचप्रमाणे हॉटेल साई आनंद इथे 5,000 लिटरच्या 5 रिकाम्या आणि 1 मिश्रित बायोडिझेल टाकी पत्र्याच्या शेडमध्ये आढळली आहे. महसूल प्रशासनानं धाड टाकून तिथे असलेला बायोडिझेलचा डेपो जेसीबीच्या साह्यानं उद्ध्वस्त करत कारवाई केली आहे. जागर जनस्थानसाठी सुधीर कुमार ब्राह्मणे, अक्कलकुवा. तर साक्री नगरपंचायतीचे निकाल देखील जाहीर झाले. त्या निकालांमध्ये 35 वर्षापासून नाना नागरे यांची एखादी सत्ता होती. मात्र साक्री नगरपंचायतीमध्ये यंदा भाजपनं जोरदार मुसंडी मारत शिवसेनेचे नेते नाना नागरे यांचा जोरदार पराभव केलाय. साक्री नगरपंचायतीच्या जाहीर झालेल्या निकालात भाजपला एखादी सत्ता मिळाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेचा दारुण पराभव झालाय. विशेष म्हणजे गेल्या 40 वर्षापासून दबदबा असलेल्या नाना नागरे यांना देखील या निवडणुकीत अपयशाला सामोरं जावं लागलं. शिवसेनेला फक्त 4 जागांवर यश मिळालंय. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या साक्री नगर पंचायतीवर भाजपनं 11 जागांवर विजय मिळवत झेंडा फडकावलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. भाजपनं 11, शिवसेना 4, काँग्रेस 1 तर अपक्षनं 1 जागेवर यश मिळवलं. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असलेली साक्री नगर पंचायतीचे निकाल नुकतेच हाती आले आहे. या साक्री नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये
गेल्या 35 वर्षापासून नाना नागरे यांची एक आधी सत्ता होती. मात्र शिवसेनेला अवघ्या 4 जागांवर या ठिकाणी यंदा समाधान मानावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी जोरदार मुसंडी मारत 11 जागांवर या ठिकाणी दणदणीत मोठ्या प्रमाणात विजयी या ठिकाणी मिळवला आहे. काँग्रेसला या ठिकाणी 1 जागेवर समाधान, तर अपक्ष उमेदवाराला या ठिकाणी 1 जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तर शिवसेनेला या ठिकाणी अवघ्या 4 जागा या ठिकाणी विजय मिळवता आला आहे. नाना नागरे गेल्या 35 वर्षापासून साक्री नगर पंचायतीवर त्यांची एक हाती सत्ता होती. मात्र शिवसेनेने पहिल्यांदाच या ठिकाणी आपला करिश्मा दाखवत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विजय मिळाला आहे. सध्या आपण उभा आहोत साक्री तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयाबाहेर. या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर साक्री नगर पंचायतीमध्ये येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील त्यामुळे साक्री नगर पंचायतीने दाखवून दिलं आहे की भारतीय जनता पक्ष कुठेही कमी नाही. शिवसेनेने ज्या ठिकाणी या ठिकाणी मोठे आश्वासन दिले होते, मात्र साक्रीकर नागरिकांनी कुठेतरी आश्वासनावर दूर चालली आहे आणि भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी एक हाती सत्ता देण्यात भारतीय जनता पक्षाला यश आलं आहे. नागरिक मोरे जागा जनतेसाठी साक्री. आज साक्रीचा निकाल, साक्री नगर पंचायतीचा निकाल लागला. याच्यात भारतीय जनता पार्टीने बहुमत असं गाठलं. 17 पैकी 11 सीटांवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला. गेल्या 40 वर्षाची सत्ता ही ज्या नागरे कुटुंबियांच्या अवतीभोवती फिरायची ती आज साक्रीकर जनतेने समाप्त केली आणि भारतीय जनता पार्टीच्या हातात नगरपंचायतची सत्ता दिली. त्याबद्दल सर्वात प्रथम मी साक्रीकर जनतेचं आभार मानतो आणि साक्रीकर सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जोरदार आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आदिवासी भागात साक्री नगरपंचायतीमध्ये 17 पैकी 11 लोक हे भारतीय जनता पार्टीचे आलेत आणि भारतीय जनता पार्टीने जोरदार अशी मुसंडी मारली आहे. खरं तर आमचं शून्य तिथे होतं, एकही आमचा सदस्य नव्हता. पण हे आघाडी बिघाडी सरकारच्या विरोधात हे जनतेने मतदान केलेलं आहे आणि इथे सर्व ताकद असताना सगळ्या गोष्टींचा मसल पॉवर, मनी पॉवर, मॅन पॉवर हा सगळा जरी वापरला तरी जनतेने मात्र भारतीय जनता पार्टीला कौल दिला आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा यांना पाठिंबा दिला आहे. आणि हाच निकाल पुढच्या 4 राज्यामध्ये सुद्धा होणार आहे, कारण मोदी साहेबांच्या विकास मॉडेलवर गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोकांचा विश्वास आहे. साक्रीच्या तमाम आदिवासी बांधवांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाले. मंगळवारी जालना शहरातील गांधी चमन चौकामध्ये भाजपनं निषेध आंदोलन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात अपशब्द वापरणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात मंगळवारी जालना जिल्हा भाजप आक्रमक झाले. शहरातील गांधी चमन चौकात भाजपनं निषेध आंदोलन केलं. भाजप कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या पोस्टरवरील फोटोला जोडे मारून त्यांचा पुतळाही जाळला. पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे नाना पटोले यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचाराला म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. जागर जनस्थानसाठी गणेश जाधव, जालना. तर सुरगाणा नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांचे निकाल देखील हाती आलेत. या निवडणुकांमध्ये भाजपनं बाजी मारली. सर्वांचं लक्ष लागून असलेल्या नगरपंचायत निवडणुकीचा निकाल एका मागोमाग एक हाती येतोय. सुरगाणा नगरपंचायतीतही चुरशीची लढाई पाहायला मिळाली. सुरगाणा नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांचे निकाल हाती आलेत. भाजपनं 8 जागांवर विजय मिळवत सुरगाणा नगरपंचायतीत बाजी मारली. शिवसेना 6, माकप 2 तर राष्ट्रवादीला अवघ्या 1 जागेवर समाधान मानावं लागलं. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, सुरगाणा. बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेनं भगवा फडकवलाय. शिवसेनेनं 9 जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसला 7 तर भाजपला 1 जागेवर विजय मिळालाय.
संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या बोदवड नगरपंचायतीच्या 2 टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत 17 जागांचे निकाल जाहीर झाले. यात एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसलाय. आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे 9 उमेदवार विजयी केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपला मात्र अवघ्या 1 जागेवर विजय मिळवता आला. जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन, बोदवड. कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदाराची 3ऱ्यांदा फेरनिवड झाली आहे. कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार राहुल कुंडलिकवार जगताप यांची 3ऱ्यांदा फेरनिवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी विवेक सोपानराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती, त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध होणार हे देखील निश्चित होते. या ठिकाणी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी चेअरमन म्हणून माझी आणि व्हाईस चेअरमन म्हणून विवेक आबा पाटील पवार यांची निवड झाली. सर्व संचालकांनी सर्व सभासदांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली. सुरुवातीला त्यांचा आभार. खरं तर आदरणीय अण्णांनी सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये बऱ्याचशा इच्छुक उमेदवारांना थांबावं लागलं. त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्याचं काम केलं, त्यांचं सुद्धा आभार. विरोधकांनी सुद्धा मोठ्या मनानं संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी याच्यासाठी जे जे सहकार्य सगळ्यांनी केलं त्यांचाही सुद्धा या निमित्तानं आभार. उपाध्यक्षपदी विवेक पवार यांची निवड करून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने येळपणे गटात बेरजेच्या राजकारणाचे धागे गुंफले असल्याचं सांगितलं जातं. जागर जनस्थानसाठी गणेश कविटकर, अहमदनगर. धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केलाय. मुंबईत त्यांचा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. यावेळी त्यांची प्रदेश प्रवक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. धडाडीचे पत्रकार, लेखक, वक्ते, युथ आयकॉन असलेले माननीय श्री अजित चव्हाण यांनी गुरुवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी त्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. अजित आज एका नव्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय. म्हणाला तर नवीन आहे, पण मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून या क्षेत्राशी अतिशय जवळचा संबंध त्याचा राहिलेला आहे आणि एक अँकर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला हा एक सुपरिचित असलेला चेहरा आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचे विचार घेऊन लोकांसमोर जाणार आहे. मला असं वाटतं की ही एक अतिशय चांगली अशा प्रकारची घटना आहे आणि त्याच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला अतिशय मोठ्या प्रमाणात निश्चितपणे होईल आणि पक्षाचा जो विचार आहे, पक्षाचं जे म्हणणं आहे, पक्षाचा जो नरेटिव्ह आहे तो नीट कम्युनिकेट होण्याकरता त्याच्या अनुभवाचा एक मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल. मी अतिशय मनापासून त्याचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. माननीय अजित चव्हाण हे पत्रकार असल्याने त्यांनी याआधी समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडली. जनसामान्यांना न्याय देण्याचं काम ते पूर्वीपासूनच करताय. यापुढेही जनतेला न्याय देण्याचं कार्य भाजप पक्षाच्या माध्यमातून पुढे ते अविरत सुरू ठेवतील. भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते अनेक प्रकरणांना योग्य न्याय देऊ शकतील आणि त्यांच्या कौशल्याचा येत्या काळात पक्षालाही फायदा होईल, असे मत भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. अजित चव्हाणांचा प्रवेश म्हणजे भारतीय जनता पक्षाला चांगला नेता आज महाराष्ट्राला मिळालेला आहे. अजित चव्हाणांचं संपूर्ण आयुष्य हे मीडियाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न देशासमोर राज्यासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. संपूर्ण भारतभर आणि राज्यभर अजित चव्हाणांचं काम आहे आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला एक उभारी मिळणार आहे. कारण जेव्हा जनसामान्याचे प्रश्न आपण उचलतो आणि जे मांडतो, त्यांनी आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडले. पण जेव्हा पक्षीय राजकारणात जेव्हा आपण ते मांडतो तेव्हा पक्षाला त्याचा खूप फायदा होतो आणि त्याला एक न्याय मिळतो. न्याय मिळण्याकरता एक मोठं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी पक्ष असतो
आणि आज अत्यंत चांगला निर्णय अजित पवारांनी घेतला. माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये, आमचे JP नड्डाजी जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये, अमित शहाजी यांच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये ते प्रचंड चांगलं काम करतील आणि आम्ही सर्व आणि आमच्यासोबत ते असल्यामुळं आता आम्हालाही त्या ठिकाणी चांगलं काम करण्याकरता त्यांना सोबत देऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळेल. आणि मला वाटतं एक मोठी उपलब्धी आज अजित पवारांच्या आयुष्यातली आहे, त्यांच्या पुढच्या वाटचालीची आहे आणि पक्षाची आहे. तर मला वाटतं की यातनं खूप चांगलं होईल. यावेळी जागर जनस्थानचे प्रतिनिधी मानस जोशी यांनी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी निवड झालेले माननीय अजित चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय. आज आपण मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये आहोत. धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांची प्रदेश प्रवक्तापदी निवड झालेली आहे. ते आत्ता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं मत काय आहे. आज तुमची प्रदेश प्रवक्तापदी आज काय सांगेल? मानस, भारतीय जनता पक्षानं मला अतिशय महत्त्वाची संघटना आहे. आज मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आणि मला प्रदेश प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाने सन्माननीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावरती मला अतिशय मनापासून विश्वास आहे आणि हाच विश्वास मला भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करावा याकरता प्रेरणादायी ठरला. यापुढे राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष बळकट करण्यासाठी मी संबंध जे माझ्या हातून घडण्यासारखे शक्य आहे ते सारं करेन आणि मी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा अतिशय आभारी आहे. अतिशय महत्त्वाच्या राज्यातल्या आणि देशामधल्या प्रमुख पदावरती त्यांनी माझी निवड केलेली आहे. या पदाला न्याय देण्याचा मी अतिशय प्रामाणिक मनापासून प्रयत्न करेन. आणि मला आणखी एक गोष्ट मानस विशेषत्वाने इथं सांगायची आहे की आजच्या परिस्थितीमध्ये देशात, राज्यात घराणेशाहीचा पेव फुटलाय. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नाही. मी माझ्या घराण्यामधला राजकारणात येणारा पहिला व्यक्ती आहे आणि हे काम या देशामध्ये फक्त भाजप आणि मोदीजीच करू शकतात की ज्याचा कुठलाही राजकीय वारसा नाही त्या व्यक्तीला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून राष्ट्रकार्यामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं. ते मी पाहिलं, त्यानं मला प्रेरणा मिळाली आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला. पत्रकार ते राजकारणी हा जो प्रवास तो त्यांचा घडलेला नेमक्या त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा? मानस, मी राजकारणी अजून झालेलो नाही किंवा मी राजकारणी होणारही नाही. राजकारण कशासाठी तर आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकतो किंवा या देशामध्ये जर कुठलं परिवर्तन आपल्याला करायचं असलं तर आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आणि या लोकशाहीमधून जी व्यवस्था आपल्याला मिळालेली आहे, जी संसदीय लोकशाहीमधली जी व्यवस्था आहे त्याला आपण राजकारण असं म्हणतो. तर या राजकारणातूनच जे बदल या देशामध्ये आपल्याला सकारात्मक घडवायचे ते घडवले पाहिजे. देशामधल्या चांगल्या विचाराची माणसं, सर्वसामान्य माणसं, मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधले आहेत. माझे वडील कोरडवाहू शेतकरी होते. मी स्वकष्टानं माध्यमामध्ये आलो. माध्यम क्षेत्रात ग्रामीण भागातून येऊन मुंबईसारख्या नगरीमध्ये मी माध्यम क्षेत्रामध्ये माझ्या परीने जे करायचं ते काम केलं आणि आता मी भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेलो आहे. पत्रकार माझ्यामधला सतत जिवंत राहील. आज खरं तर राजकारणात जाण्यासाठी हा दिवस निवडला याचं कारणच मी पत्रकार असल्याचा मला पराकोटीचा अभिमान आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत पत्रकार राहील. आणि या देशाचा इतिहास आहे की पत्रकारांनी राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये देशाचं नेतृत्व केलेलं आहे, राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा ज्योतिराव फुलेंपासून ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू दे, आणीबाणीमध्ये ज्या लोकांनी देशाचं नेतृत्व केलं ती मंडळी मुख्यत्वे पत्रकार होती. ज्यांनी क्रांतीचा विचार दिलेला आहे ते पत्रकार आहेत. त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकार असेल आणि मी सर्वसामान्यांचा आवाज मांडण्याकरता राजकीय व्यवस्थेमध्ये दाखल झालेलो आहे अशी माझी श्रद्धा आहे आणि तसाच शेवटपर्यंत राहण्याचा मी प्रयत्न. आपल्यासोबत होते अजित चव्हाण, जागर जनस्थानसाठी मानस जोशी, मुंबई. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उद्योजक समीर चव्हाण, अंकुश वराडे, नगरसेवक मुकेश शहाणे, मुकेश शेवाळे, आशू पॉल, ॲडव्होकेट प्रमोद आंगणे, सुमित बाबा भोसले, वसंतराव चव्हाण, प्रमोद चव्हाण, ज्ञानेश्वर ढोली, कुणाल कोथमिरे, गणेश चव्हाण, अझरभाई सय्यद, शरीफभाई, इरफानभाई, अमित कोथमिरे, विशाल धोंगडे,
शादाब सय्यद, वसीम देशमुख, रहमान पठाण, आजम शाह, आदित्य नागरे, अभिजित पाटील, सौरव पवार आदी उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमासाठी नाशिक आणि मुंबईहूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. नाशिक पोलिसांच्या माध्यमातून वेळोवेळी हेल्मेट सक्तीविषयी धडक मोहीम सुरू आहे. मात्र प्रत्येक वेळी नवा आदेश काढण्यात येऊन हेल्मेट सक्ती अधिक कडक करण्यावर भर दिला जातो. मात्र आता यापुढे विना हेल्मेट आढळल्यास वाहन जप्त करण्यात येऊन दंडात्मक कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. नाशिक शहरामध्ये अपघाताची संख्या वाढली आहे. मात्र दुचाकीधारकांकडून हेल्मेट वापरण्याचं टाळलं जात आहे. त्यामुळे बळी जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. याच पार्श्वभूमीवर दुचाकीधारकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. नाशिक शहरामध्ये मंगळवारपासून ही दंडात्मक कारवाई करण्यात येते. तसंच विना हेल्मेट दुसऱ्यांदा आढळल्यास त्या वाहनधारकाचा थेट परवाना रद्द करण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हेल्मेट सक्तीची मोहीम जोर धरू लागली आहे. सुरुवातीला वाहनधारकांनी नियमित हेल्मेट परिधान करावे यासाठी पोलिसांच्या वतीनं नो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर विना हेल्मेट वाहनधारकांवर कारवाई करत ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क इथे त्यांचं समुपदेशन करण्यात आलं. हेल्मेट नाही तर सहकार्य नाही याद्वारे विना हेल्मेट वाहनधारकांना शासकीय कार्यालय तसंच खासगी कार्यालयात देखील प्रवेश नाकारण्यात आला. आणि आता थेट विना हेल्मेट आढळल्यास वाहन जप्त करण्यात येऊन दंडात्मक कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. तर चक्क मंदिरातून दैवत चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार सिडकोतील उत्तम नगर परिसरामध्ये घडलाय. यामुळे परिसरातील भाविकांनी पोलिसांच्या ठाणेरूपी मंदिरात धाव घेतली असून देव चोरणाऱ्याचा लवकरात लवकर छडा लावण्याची विनंती अंबड पोलिसांना केली आहे. 1 महिन्यापूर्वी उत्तम नगर इथल्या एकता चौक परिसरात श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली होती. इथल्या स्थानिक नागरिकांनी 1.5 किलो पितळाच्या दत्ताच्या मूर्तीची आणि मंदिराची स्थापना मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात केली. या घटनेला 1 महिना पूर्ण होत नाही तो चोरट्यांनी थेट याच देवाच्या मंदिरातच हात घालून मूर्तीची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामुळे संतप्त झालेल्या दत्तभक्त मंडळींनी थेट पोलीस ठाणे रूपी मंदिरातच धाव घेत चोरांना शोधण्यासाठी कळकळीची विनंती करणारा अर्ज केलाय. देवाची मूर्ती शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं असून या घटनेचा छडा आता पोलीस किती दिवसात आणि कसा लावतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जागर जनस्थानसाठी सागर चौधरी, नाशिक. गेल्या 1 वर्षापासून जागतिक मानवाधिकार या संघटनेमध्ये रेणुका गायकवाड काम करत होत्या. मात्र ही संस्था बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप रेणुका गायकवाड यांनी केलाय. गेल्या 1 वर्षांपासून जागतिक मानवाधिकार या संघटनेत रेणुका गायकवाड काम करत होत्या. ओझर परिसरात सर्रासपणे गोमांस कत्तल सुरू असल्याची माहिती रेणुका गायकवाड यांनी जागतिक मानवाधिकारचे अध्यक्ष राजेंद्र आहेर आणि रेखा सोळंकी यांना दिली. मात्र राजेंद्र आहेर आणि रेखा सोळंकी यांनी कत्तलखान्याशीच संलग्न होऊन मला निवेदन मागे घेण्यास दबाव टाकला. तसेच मी हे खंडणीसाठी करत असल्याचा चुकीचा आरोपही माझ्यावर केलाय. याबाबत रेणुका गायकवाड यांनी सविस्तर खुलासा केलाय. मी ज्या संस्थेचं काम करत होते ती जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन ही संस्था होती. ह्या संस्थेने माझ्यासारख्याच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आमचं जे फेडरेशन आहे ते मानव अधिकाराला संलग्न आहे असं सांगून 1,500 रुपये प्रत्येकी घेऊन अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना सामावून घेतलेलं होतं. माझ्यासारखे अनेक लोक ह्या संबंधित फेडरेशनच्या मार्फत सामाजिक कार्य करत होते. संबंधित कत्तलखान्याचा विषयही मी ह्याच फेडरेशन मार्फत सोडवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु डिसेंबर महिन्यामध्ये संबंधित फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष रेखा सोळंकी नावाच्या महिलेने मी न्यूज लावते म्हणून माझ्याकडनं संपूर्ण कत्तलखान्याचे जे आहे एव्हिडन्स आणि अर्ज मागवून घेतले. परंतु ह्या महिलेने राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर ह्या फेडरेशनचे आहे ह्यांच्या बरोबर आणि नवनीत पाटील, प्रदीप पाटील अशा काही लोकांची मिळवून संगमत करून सदर कत्तलखाना व्यावसायिक जे आहे ह्यांच्याशी संगमत केलं. त्यानंतर त्यांनी मला ह्या संदर्भातील निवेदनं मागे घेण्यासाठी दबाव सुरू केला. परंतु डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जेव्हा आम्हाला कल्पना आले की काहीतरी चुकीचे प्रकार आमच्या पाठीमागे आमची जी माहिती आहे त्याचा वापर करून काहीतरी चुकीचे प्रकार आमच्या मागे होते, तर मी शेवटी संघटनेला राजीनामा दिला आणि वैयक्तिकरित्या सदर कत्तलखान्याचा विषय मी पुढे घेतला. हे जे फेडरेशनचे लोक आहे त्यांनी आमच्या माहितीचा
गैरवापर केलेला होता. ह्या लोकांनी आमच्यावर निवेदन मागं नाही घेतलं. या व्यतिरिक्त अजून वरती जाऊन या संदर्भात आम्ही पाठपुरावा केला. ह्या गोष्टीचा राग मनात धरून आमचीच बदनामी सुरू केलेली होती. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथील एका कार्यक्रमात मी मोदींना शिव्या देऊ शकतो, त्यांना मारू शकतो असं वादग्रस्त विधान केलं होतं. याच आक्षेपार्ह वक्तव्याचा समाचार भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण यांनी घेतलाय. नाना पटोले या विकृत मनोवृत्तीच्या राजकीय नेत्यावर राज्य सरकारनं कडक कारवाई करावीशी मागणीही महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना नाना पटोलेंची जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात भाजप आक्रमक झालंय. नेमकं नाना पटोले काय बोलले होते ज्याच्यामुळे हा वाद निर्माण झालाय ते बघूया. म्हणतो मी आता गेल्या 30 वर्षात राजकारणात लोक 5 वर्षामध्ये आपल्या एका पिढीचा उद्धार करून टाकते. हे नेते लोक या एवढ्या साऱ्या शाळा कॉलेज हे करून आपल्या एका 2 पिढीचा उद्धार करून टाकते. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही केली. लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचाराला म्हणजे प्रामाणिक एक लिडरशिप तुमच्या इथं आहे तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाढले आपली रणनीती करून याला चक्रव्यूहात फसवत असते नाना पटोले तुमच्या सांगतो. यानंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. या संदर्भात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी नाना पटोले यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत नाना पटोले यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली. म्हणतो मी आता गेल्या 30 वर्षात राजकारणात लोक 5 वर्षामध्ये आपल्या एका पिढीचा उद्धार करून टाकते. हे नेते लोक या एवढ्या साऱ्या शाळा कॉलेज हे करून आपल्या एका 2 पिढीचा उद्धार करून टाकते. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही केली. लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचाराला म्हणजे प्रामाणिक एक लिडरशिप तुमच्या इथं आहे तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाढले आपली रणनीती करून याला चक्रव्यूहात फसवत असते नाना पटोले तुमच्या सांगतो. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं वक्तव्य अतिशय निषेधार्ह आणि निंदनीय आहे. इतक्या महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावरती असलेल्या व्यक्तीकडनं अशा पद्धतीच्या वक्तव्याची अपेक्षा खरं तर अशा व्यक्तीकडनं अपेक्षा करावी का हाही एक प्रश्नच आहे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सर्व माननीय नेत्यांनी घेतलेली जी भूमिका आहे अतिशय आक्रमक भूमिका या प्रकरणामध्ये घेतलेली आहे ते पाहून आता पार्श्वभागाला पाय लावून पळण्याचा प्रकार केला जातोय. तो मी नव्हेच, मी त्या उद्देशानं हे वक्तव्य केलेलंच नव्हतं. असा जो पळपुटेपणा आपण दाखवताय हा दाखवून आता उपयोग होणार नाही. नाना पटोले यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी अतिशय तीव्र शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो आणि राज्य सरकारला आवाहन करतो नाना पटोले या विकृत मनोवृत्तीच्या राजकीय नेत्यावरती आपण अतिशय कडक कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि देशाच्या पंतप्रधानांबद्दल असं गंभीर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला आपण तातडीनं अटक करायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. आणि या बातमीसोबतच न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली ते थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.